अमळनेर तालुक्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असताना आणखी एक दुर्दैवी घटना घडली आहे। बहादरपूर येथील बद्रीनाथ मंदिराचे पुजारी सुमारे 75 वर्षीय प्रभाकर दीक्षित यांचा सोमवारी तडपत्या उन्हामुळे मृत्यू झाला। प्रभाकर दीक्षित हे दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास अमळनेर बस स्थानक परिसरात आले होते। त्यावेळी लघुशंकेसाठी गेले असता अचानक त्यांना चक्कर आली व ते खाली कोसळले। ही घटना पाहताच बस स्थानकवर हजर असलेल्या मुलाने तात्काळ ट्रॅफिक पोलीस हवालदार संजय बोरसे, रवींद्र बोरसे व विनय पाटील यांना माहिती दिली। पोलीस हवालदार संजय बोरसे यांनी तातडीने ॲम्ब्युलन्सला संपर्क साधला, मात्र वेळेत ॲम्ब्युलन्स उपलब्ध न झाल्याने त्यांनी प्रसंगावधान दाखवत जवळील रिक्षा चालकाची मदत घेत दीक्षित यांना स्वतःच तात्काळ अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले। मात्र तेथे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आशिष पाटील यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले। दरम्यान तालुक्यात वाढत्या तापमानामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळेत अत्यावश्यक कामांशिवाय बाहेर पडू नये, पुरेसे पाणी प्यावे व उष्णतेपासून बचाव करण्यासाठी काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे। समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने रस्त्याने जात असलेल्या दुचाकीस्वार युवकाचा पाडसे गावाजवळ जागीच मृत्यू झाल्याची घटना 13 मे रोजी सकाळी 9:30 वाजण्याच्या सुमारास घडली। गोपाल उर्फ उज्ज्वल सिंग आनंद सिंग राजपूत, वय वर्ष 38 वर्ष असे मयत व्यक्तीचे नाव असून तो मावशीला सोडण्यासाठी कळंबू येथून चौबारी जवळील भोरटेक येथे आला होता। मावशीला सोडून पुन्हा गावाकडे जात असताना पाडसे गावाच्या पुढे समोरून येणाऱ्या कुणीतरी अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली। यात गोपाल याचा जागीच मृत्यू झाला। याबाबत मारवड पोलिसांनी घटनेचा पंचनामा केल्यानंतर अमळनेर ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आशिष पाटील यांनी शवविच्छेदन केले। सायंकाळी अत्यंत शोकाकुल वातावरणात गोपालवर अंत्यसंस्कार करण्यात आले। याबाबत संदीप यांनी मारवड पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस संबंधित वाहन चालकाचा कसून शोध घेत आहेत। पुढील तपास पोलीस करीत आहेत। गोपाल आईच्या गर्भात असतानाच वडिलांचे अपघाती निधन झाले होते। आता गोपालचा देखील कमी वयातच अंत झाल्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे। त्याच्या पश्चात आई, पत्नी, 2 लहान मुली असा परिवार असून राजेंद्र गुबासिंग राजपूत यांचा तो पुतण्या तर राज विकास सिंग राजपूत यांचा चुलत बंधू होता। अमळनेर तालुक्यात उष्माघाताने 4 जणांचा बळी गेला आहे। प्रशासन सतर्क झाले असून उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे यांनी अमळनेर ग्रामीण रुग्णालयाला भेट देत उष्माघात कक्षाची पाहणी केली। ग्रामीण रुग्णालयात उष्माघातग्रस्त रुग्णांसाठी विशेष कक्ष तयार करण्यात आला असून शीतखोली, कूलर, थंड पाणी, तापमान मापक यंत्रणा, ORS, सलाईन, आईस पॅक व कोल्ड स्पंजिंगची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे। तसेच 24 तास डॉक्टर व आरोग्य कर्मचारी सेवेत ठेवण्यात आले आहेत। उन्हाची तीव्रता लक्षात घेता नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे, डोक्यावर टोपी, रुमाल, छत्री किंवा ओढणीचा वापर करावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे। लहान मुले व वृद्धांची विशेष काळजी घेण्याचेही सांगण्यात आले। सध्या तापमानात मोठी वाढ झालेली आहे। उन्हात शारीरिक कष्टाची कामे टाळावीत, दुपारी 12 ते 4 या वेळेत घराबाहेर जाऊ नये, पुरेसे पाणी प्यावे, ताक, निंबू पाणी, नारळ पाणी प्यावे। ग्रामीण रुग्णालयात उष्माघात कक्ष तयार करण्यात आलेला असून चक्कर येणे, डोकेदुखी, अत्याधिक तहान लागणे, कमी लघवी होणे, धाप लागणे, हृदयाचे ठोके वाढणे आदी लक्षणे दिसल्यास तात्काळ जवळच्या आरोग्य केंद्रात किंवा ग्रामीण रुग्णालयात संपर्क साधावा असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रकाश ताळे यांनी केले। तर नागरिकांनी अत्यावश्यक कामे सकाळीच उरकावीत, गरज असेल तरच घराबाहेर पडावे, भरपूर पाणी प्या आणि लहान मुले व वृद्धांची विशेष काळजी घ्या असे आवाहन उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे यांनी केले आहे। छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात जैनिल फाउंडेशन आणि संस्कृती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती राजे संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित स्वराज्य रक्षक छत्रपती शंभूराजे या भव्य ऐतिहासिक महानाट्यात इतिहासाची कोणतीही मोडतोड केलेली नसून उलट या महानाट्यात स्थानिक कलाकारांना दिग्दर्शकाने संधी दिल्याने त्यांच्या कलागुणांना उत्तम वाव मिळाला आहे। त्यांनी दर्जेदार अभिनय केला आहे।
तेव्हा 14 मे रोजी सकाळी 9:30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात होणाऱ्या या महानाट्याच्या प्रयोगाला उपस्थित राहून त्याचा लाभ घेण्याचे आवाहन उपनगराध्यक्ष प्रशांत निकम यांनी केले आहे. बुधवारी या महानाट्याची रंगीत तालीम आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी पुरोगामी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. जय जिजाऊ जय शिवराय. जैनिन फाउंडेशन आणि संस्कृती फाउंडेशन यांच्या विद्यमानाने शिवशंभू हे महानाट्य 14 मेला आपल्या अंबळनेर शहरात प्रदर्शित होत होतं. त्या महानाट्यामध्ये काही इतिहासाची मोडतोड करण्यात आलेली आहे असं आम्हाला पहिले काही सांगण्यात आलं होतं. परंतु पी.आय. साहेबांनी त्यांना जेव्हा निवेदन दिलं त्यांनी शब्द दिला की आम्ही तुम्हाला पूर्ण स्क्रिप्ट वाचायला देऊ किंवा तुम्ही रिहर्सल चेक करून घ्या. तर पी.आय. साहेबांच्या मदतीने आणि संपूर्ण दिग्दर्शक टीम यांनी आम्हाला सहकार्य करून या ठिकाणी पूर्ण रिहर्सल दाखवली. या रिहर्सलमध्ये कुठल्याही प्रकारचं इतिहासाची मोडतोड करण्यात आलेली नाहीये. उलट आपल्या शहरातील बालकलाकारांनी सर्व कलाकारांनी इतकं उत्कृष्ट काम केलेलं आहे. हे खरंच गौरवाची गोष्ट आहे आपल्या सगळ्यांसाठी. आणि हे महानाट्य इतकं सुंदर आहे की हे आपल्या तालुक्यातील शहरातील सर्व जनतेने आमची आग्रहाची विनंती आहे की संपूर्ण हे नाट्य बघावं. आणि 14 मेला इतक्या पवित्र दिवशी जे आज शिवशंभूचा जो छत्रपती संभाजी महाराजांचा जो जिवंत इतिहास इथं दाखवला जाणार आहे हा खरंच आज बघण्यासारखा आहे. त्यांचा शौर्य, त्यांचा पराक्रम, त्यांच्यावरती आलेल्या त्यांनी स्वराज्य रक्षण जे केलेले त्याच्यावर जे त्यांनी पूर्ण कार्य केलेले त्याची पूर्ण 2 ते 3 तासामध्ये संपूर्ण यांनी दिग्दर्शन केलेले आहे. त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की सर्वांनी हे महानाट्य जरूर बघायला या. धन्यवाद. अमळनेर तालुक्यातील डांगर जवळ झालेल्या दुचाकी व चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना 8 रोजी सायंकाळी घडली आहे. चोपडाई कोंढावळ येथील गवंडी मजूर 38 वर्षीय शिवाजी भगवान सैंदाने हे 8 रोजी सायंकाळी डांगर येथून चोपडाई येथे स्वतःच्या दुचाकीने जात असताना 7:30 वाजण्याच्या सुमारास समोरून येणाऱ्या किया सोनेट क्रमांक MH19EG 0588 वरील चालकाने धडक दिली. जखमी शिवाजी सैदाने यांना धुळे येथे हिरे मेडिकल कॉलेजला दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. मैताच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून किया सोनेट वाहनाच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल काशीनाथ पाटील करीत आहेत. वेटरचा खून करून पुरावे नष्ट करण्याच्या आरोपातून साई रुपाली हॉटेलचे मालक नरेंद्र चौधरी यांची जिल्हा सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. 22 एप्रिल 2023 रोजी साई रुपाली हॉटेलचा वेटर दगडू नारायण पाटील हा सकाळी 6 वाजता हॉटेलच्या बाहेर जखमी अवस्थेत आढळून आला होता. त्याला धुळे येथे जिल्हा सरकारी रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर उपचारासाठी गुजरातमध्ये सुरत येथे नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले होते. 6 मे रोजी त्याचा मृत्यू झाल्याची नोंद गुजरातमध्ये खटोदरा पोलीस स्टेशनला करण्यात आली होती. त्यानंतर चौकशीनंतर 3 महिन्यांनी 21 जुलै 2023ला हॉटेल मालक नरेंद्र यशवंत चौधरी याच्या विरुद्ध खून करणे आणि पुरावे नष्ट केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. 29 जुलै 2023ला नरेंद्र चौधरी याला अटक करण्यात आली होती. उच्च न्यायालयाने जामीन नाकारल्याने तेव्हापासून तो कारागृहात होता. हा खटला अमळनेर येथील सत्र न्यायालयात सुरू होता. न्यायाधीश LD गायकवाड यांनी 15 साक्षीदार तपासले. आरोपी नरेंद्र चौधरी यांच्यातर्फे ॲडव्होकेट श्यामकांत रावजी पाटील यांनी युक्तिवाद केला. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर नरेंद्र चौधरी याची खुनातून निर्दोष मुक्तता केली आहे. खुन्नस देण्यावरून जुना वाद उकरून पैलाड येथील 2 गटात संत सखाराम महाराज यात्रेत हाणामारी होऊन 3 जण जखमी झाल्याची घटना 11 रोजी रात्री बोरी नदीपात्रात घडली. 2-3 दिवसांपूर्वी ज्ञानेश्वर जयदेव पाटील व योगेश गोविंदा धनगर राहणार पैलाड व निखिल पाटील पैलाड यांच्यात खुन्नस देण्यावरून वाद झाले होते. काहींच्या मध्यस्थीने वाद मिटवण्यात आले. 11 रोजी यात्रेत ड्रॅगन पाळण्यासमोरून जात असताना निखिल, मयूर आणि गणेश यांनी त्यांच्या अंगावर धावून शिवीगाळ केली आणि निखिलने चाकूने ज्ञानेश्वरच्या पोटात मारायला गेला. ती योगेशने हातावर झेलला. तेव्हा गणेश आणि खुशाल यांनी त्याला पकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली
आणि मयूरने ज्ञानेश्वरला मागून पकडून ठेवले. निखिलने ज्ञानेश्वरच्या गालावर चाकूने वार केला. होमगार्ड आल्यानंतर सर्वजण पळून गेले. जखमींनी दवाखान्यात उपचार घेतले असून जबाबवरून योगेश गोविंदा धनगर याने फिर्याद दिल्यावरून निखिल सुरेश पाटील, मयूर सुरेश पाटील, गणेश रमेश पाटील, खुशाल रामदास पाटील यांच्या विरुद्ध प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले असून पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड पुढील तपास करीत आहेत. घराच्या छताच्या भिंतीला पाणी मारताना विजेचा शॉक लागून मजुराचा मृत्यू झाल्याची घटना 13 रोजी सकाळी 9:30 वाजता घडली. बलिराम फुलसिंग बारेला, वय वर्ष 38, अछाली, तालुका सेंधवा, जिल्हा बडवानी हा सध्या आमळगाव येथे राहत असून तो खौशी येथील प्रदीप पांडुरंग पाटील यांच्या घराच्या बांधकामावर काम करत होता. सकाळी 9:30 वाजता तो छतावरच्या भिंतींना पाणी मारत असताना छतावरून गेलेल्या विद्युत तारांचा शॉक लागल्याने तो खाली पडला. लोकांनी त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याचा चुलत पुतण्या नबी आपसिंग बारेला यांनी फिर्याद दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास हेड कॉन्स्टेबल विजय भोई करीत आहेत.